Afternoon students, now we are going to see the prose lesson. First prose lesson is omitted from your syllabus, so we are going to see the 1.2 second lesson, that is on to the summit we reach the top. This is the lesson, first lesson, and the writer is Tenzing Norgay. Who is Tenzing Norgay? You know it better. He is the man who landed on Mount Everest for the first time in world with Edmund Hillary. So we will take information about this writer firstly. Tenzing Norgay, 29th May 1914, 9th May 1986, known by birth as Namagyal Wangdi and often referred to as Sherpa Tenzing. आता बघा इथे काय दिलेलं आहे की 29 मे 1914ला त्यांचा जन्म झालेला आहे. आता थोडीसे यांच्याबद्दल माहिती घेऊ आपण. तेंजिंग नॉर्गे जे आहेत यांच्या कुटुंबामध्ये त्यांच्या समवेत 13 भावंड होती आणि त्यामुळे आईवडिलांना त्यांची जन्मतारीख ही लक्षात नव्हती किंवा पूर्वीच्या लोकांच्या तेवढी लक्षात राहत नव्हती, ते लिहून ठेवत नसत. तर त्यामुळे त्यांनी ज्या दिवशी माउंट एव्हरेस्ट सर केला 29 मे 1953, तर 29 मे हा जो दिवस आहे हाच त्यांचा जन्मदिवस असा त्यांनी इथे म्हणजे लिहिलेला आहे किंवा दिला आणि त्यामुळे 29 मे या दिवशी त्यांचा जन्म झाला असं इथं दिलेलं आहे. आणि त्यांचं मूळ नाव काय आहे बघा, नॅमग्याल वांगडी. आता हा जो मनुष्य आहे हा खरं तर नेपाळी आहे, कारण पुढे एक सेंटेन्स दिलेला आहे, वॉज अ नेपाळी इंडियन शेर्पा माउंटेनियर. आता याचा अर्थ काय, तर यांचा जन्म झालेला आहे नेपाळी. हे लोक खरं तर आहेत मूळतः तिबेटचे. तिथून गाईगुरे चरण्याचा व्यवसाय करण्यासाठी म्हणून त्याचे वडील नेपाळला आले आणि त्यांच्या वडिलांनी त्या ठिकाणी वास्तव्य केलं आणि त्यांचा जन्म नेपाळमध्ये झालेला आहे म्हणून नेपाळी. पण इंडियन असं का म्हटलं, तर त्यांच्याबद्दल थोडीशी माहिती घेऊ म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर हे जे तेंजिंग नॉर्गे आहेत म्हणजे नॅमग्याल वांगडी, हे शाळेमध्ये असताना त्यांचं शाळेत काही शिक्षणामध्ये अभ्यासामध्ये फारसं मन लागत नव्हतं, म्हणून त्यांच्या वडिलांना अतिशय चिंता वाटत होती की ह्या मुलाचं करिअर कसं होणार. म्हणून त्यांनी त्यांच्या शिक्षकांचा सल्ला घेतला आणि त्यांचं नाव बदललं, नॅमग्याल वांगडीपासून तेंजिंग नॉर्गे ठेवलं. परंतु म्हणून काही त्यांच्या गुणांमध्ये बदल झाला नाही, त्यांना अभ्यासाबद्दल कोणतीही गोडी नव्हती. मग वडिलांनी पुन्हा शिक्षकांच्या सल्ल्यानुसारच त्यांना म्हणजे मठवासी करायचं ठरवलं आणि म्हणून त्यांची मठामध्ये रवानगी केली. आता एवढा उत्साही मनुष्य आणि मठामध्ये याचं का मन रमणारच नाही आहे, म्हणून ते पळून आले भारतात आणि भारतात येऊन त्यांनी शेर्पा म्हणून काम करायला सुरुवात केली. आता शेर्पा म्हणजे काय, तर जे माउंटेनियर्स असतात गिर्यारोहक, तर यांचं सामान वाहून नेण्याचं काम करणारा जो मनुष्य असतो त्याला शेर्पा म्हणायचं. तर उत्पन्नाचं काहीतरी साधन पाहिजे, वय अवघं 19 वर्षाचं, तर त्यामुळे त्यांनी शेर्पा म्हणून काम करायला सुरुवात केली. आणि त्यावेळेस ते बरेच वेळेस हिमालयाच्या पायथ्याशी बसून हिमालयाकडे पाहत असत आणि मनात एक डिटर्मिनेशन करत असत की एक ना एक दिवस मी हा माउंट एव्हरेस्ट सर करणार आहे, असं त्यांनी म्हणजे अगदी म्हणजे लहान वयापासूनच हे ठरवलेलंच होतं की आपण माउंट एव्हरेस्ट सर करायचं आहे. आणि असं काही झालेलं नाही आहे की त्यांनी पहिल्यांदाच सर करायला घेतला आणि लगेचच ते समिटवरती पोहोचले आणि जगातील पहिले व्यक्ती ठरले एडमंड हिलरी बरोबर, की ज्यांनी हे शिखर सर केलेलं आहे. याच्या आधी तेंजिंग नॉर्गे यांनी 4 वेळेस प्रयत्न केलेला होता आणि एडमंड हिलरी यांनी सुद्धा 2 ते 3 वेळेस प्रयत्न केलेला होता स्वतंत्ररित्या. आणि नंतर कर्नल हंट म्हणून एक आहेत, त्यांची एक एक्सपिडिशन होती, एक्सपिडिशनचा अर्थ तो मोहीम. तर त्यांच्या मोहिमेअंतर्गत सुद्धा त्यांनी पुन्हा हे शिखर सर करायला घेतलं. तर त्यांच्याबरोबर अनेक माणसं होती कर्नल हंट सहित. आणि 110 दिवसाच्या अथक प्रयत्नांनंतर वातावरण बिघडायला लागलं, कारण की एव्हरेस्ट शिखर जगातील सर्वात उंच शिखर हे सर करत असताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामध्ये ॲव्हलांश येतो. ॲव्हलांशचा अर्थ काय आहे, तर बर्फाचा मोठा गोळा स्वरूपात असा बर्फ अचानकपणे डोंगर कोसळतो, त्या पद्धतीने कोसळतो. हे खूप मोठं संकट आहे. त्याचबरोबर जसं जसं उंच जावं तसं तसं वारा जोरात वाहायला लागतो, वाऱ्याचा वेग जास्त असतो. त्यानंतर ऑक्सिजनचं प्रमाण कमी व्हायला लागतं, पुन्हा बर्फवृष्टी होत असते.
त्याच्यानंतर ज्या मोठ्या मोठ्या त्या पर्वतामध्ये ज्या काही कड्या कपारी आहेत तर त्याच्यामध्ये एखादा मनुष्य अडकून मृत्यू पावण्याची शक्यता असते. तर वादळाचा सामना करायचा आहे, बर्फाचा पाऊस पडतोय याचा सामना करायचा आहे, ॲव्हलांशे आहे. तर म्हणजे बर्फाचं वादळच आहे एक प्रकारे आणि तो मोठाच्या मोठा बर्फाचा गोळा अंगावरती येतो आणि त्याच्यातून वाचणं अशक्य होऊन बसतं. तर अशा सर्व संकटांचा किंवा ऑक्सिजन सिलेंडर संपतो, बऱ्याच अडचणी आहेत. या सर्व अडचणींचा म्हणजे मृत्यू हा हमखास आहे. म्हणजे दर 100 व्यक्ती जर एक्सपिडिशनमध्ये असतील तर त्यातील 5 व्यक्तींचा मृत्यू हा तर म्हणजे होणारच आहे, असा एक टेंटेटिव्ह अंदाज आहे आत्तापर्यंतच्या झालेल्या प्रयत्नांमध्ये. तर या दोघांनीही पूर्वी प्रयत्न केलेला होता आणि 29 मे 1953 या दिवशी त्यांचे जे सहकारी होते एडमंड हिलरी, तेनजिंग नॉर्गे, कर्नल हंट आणि त्यांच्याबरोबर असणारे अनेक सहकारी वातावरण बिघडल्यामुळे ते निघून गेले. परंतु याच्यापूर्वीची जी मोहीम होती त्या मोहिमेमध्ये तेनजिंग नॉर्गे हे जवळजवळ समिटपर्यंत पोहोचले होते. परंतु त्यांचे जे काही त्यांच्या एक्सपिडिशनचे जे लीडर होते त्या लीडरने आदेश दिला की वातावरण हे अतिशय बिघडलेलं आहे, खूप जोराचे वारे वाहू लागलेले आहेत आणि यामध्ये तुम्ही कधीही गायब होऊ शकता. तर त्यांच्या आदेशानुसार तेनजिंग नॉर्गेंना परत यावं लागलं होतं. पण ही मोहीम हाती घेत असतानाच जे तेनजिंग नॉर्गे आहेत यांनी कर्नल हंट यांना सुरुवातीलाच सांगितलेलं होतं की या मोहिमेमध्ये मी सहभागी होणार, परंतु कितीही वातावरण वर्स्ट झालं, काहीही झालं तरी हे शिखर मी सर करणार आहे आणि जरी माझा मृत्यू जरी ओढवणार असला आणि तुम्ही जरी आदेश दिलेत की पुन्हा मागे परतायचं आहे तर मी तुमचं ते जे काही म्हणणं आहे हे ऐकणार नाही आणि हे शिखर मी सर करणार आहे. तर एवढी ही काळजी का घेतली जाते तर हे दोघेच असे नाही आहेत तेनजिंग नॉर्गे आणि एडमंड हिलरी की ज्यांनी 1953 हे शिखर पहिल्यांदा सर केलं. तर याच्या आधी 1924 हे शिखर सर करण्यासाठी म्हणून प्रयत्न करण्यात आलेले होते आणि ज्यांनी प्रयत्न केलेले होते ते समिटपर्यंत पोहोचले होते. समिटचा अर्थ काय होतं? द हायेस्ट पॉईंट ऑफ द हिल ऑर माउंटेन, सर्वात वरचं टोक, तिथंपर्यंत ते पोहोचले होते. पण अचानकपणे खूप जोरात वादळ आलं आणि त्या वाऱ्यामध्ये ते लुप्त झाले आणि तेव्हापासून ते गायबच झाले. ते पुन्हा कधी मागे येऊ शकले नाहीत आणि म्हणून ही सक्सेसफुल मोहीम कन्सिडर केली जात नाही. आणि तेनजिंग नॉर्गे आणि एडमंड हिलरी हे मात्र पुन्हा खाली आले आणि म्हणून यांची जी मोहीम आहे 1953ची, 29 मे 1953ची, ही मात्र सक्सेसफुल मानली जाते. असं थोडीशी हिस्ट्री आहे याच्याबद्दलची, तुम्हाला माहीत असावी म्हणून सांगितली. ठीक. ही वॉज वन ऑफ द फर्स्ट 2 इंडिव्हिज्युअल्स नोन टू रीच द समिट ऑफ द माउंट एव्हरेस्ट विच ही अकम्प्लिश्ड विथ एडमंड हिलरी ऑन 29 मे 1953. हिलरींच्या बरोबर आत्ताच आपण माहिती घेतली, त्यांनी हे शिखर सर करणारी पहिली व्यक्ती आहेत ते. तर त्यांनी जे काही कार्य केलं या कार्याबद्दल त्यांना नेपाळ सरकार असू दे, भारत सरकार असू देत किंवा हिमालयन क्लब आहे यांच्यातर्फे काही अवॉर्ड मिळालेले आहेत, ऑनर सन्मान मिळालेले आहेत. हे कोणते आहेत हे पाहू आपण. पहिला आहे बघा टायगर मेडल 1938 हिमालयन क्लबद्वारे देण्यात आलेला आहे. कशाबद्दल? 3rd एव्हरेस्ट एक्सपिडिशनबद्दल देण्यात आलेला आहे. स्टार ऑफ नेपाळ हे अवॉर्ड त्यांना मिळालेलं आहे किंग त्रिभुवन यांच्याद्वारे 1953 कशाबद्दल दिलेला आहे तर ऑल अकम्प्लिशमेंट्स, म्हणजे नेपाळ सरकारने त्यांना त्यांची जी काही अकम्प्लिशमेंट मीन्स अचीवमेंट्स त्यांच्या ज्या काही आहेत या सर्वांसाठी म्हणून हे अवॉर्ड दिलेला आहे. नेक्स्ट आहे पद्मभूषण 1959 गव्हर्नमेंट ऑफ इंडियाद्वारे देण्यात आलेला आहे हे अवॉर्ड ऑल अकम्प्लिशमेंट, म्हणजे त्यांचे जे काही सर्व अचीवमेंट्स आहेत याच्याबद्दल हे अवॉर्ड दिलेलं आहे. तेनजिंग डिस्क्राइब्स द क्लाइम्ब टू द टॉप अँड ऑल इव्हेंट्स अक्कर्ड ड्युरिंग द हिस्टॉरिक क्लाइम्ब. तेनजिंग यांनी या आर्टिकलमध्ये त्यांच्या या एक्सपिडिशनमध्ये जे काही वेगवेगळे इव्हेंट्स झाले किंवा त्यांना सामोरे जावं लागलं यांचं वर्णन केलेलं आहे या ऐतिहासिक चढणीमधील. द आर्टिकल ऑल्सो डिस्क्राइब्स व्हॉट ब्रॉट हिम टू क्लाइम्बिंग माउंटेनियर्स, आणि क्लाइम्बिंग माउंटेनियर्स ते कसे झाले याच्याबद्दल सुद्धा माहिती दिलेली आहे. इथे एक तुमच्या माहितीसाठी म्हणून त्यांचा फोटो दिलेला आहे, तेनजिंग नॉर्गे आणि हिलरी, एडमंड हिलरी. आता हे थोडीशी माहिती आहे या माउंट एव्हरेस्टबद्दल की ज्याची उंची जी आहे ही समुद्रसपाटीपासूनची उंची आहे, पायापासूनची नाही.
तर 29,035, काही ठिकाणी 29,029 फूट अशी सुद्धा दिलेली आहे. द हिलरी स्टेप, हिलरींनी ज्या ठिकाणी प्रथम पाऊल टाकलं ती 28,800. द साऊथ समिट असं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर बॅल्कोनी 27,500 असे काही स्टेप्स आहेत ह्या दिलेल्या आहेत. नेक्स्ट आहे बघा, आणखी 6 महत्त्वाच्या फॅक्ट आहेत. तर हा जो पर्वत आहे याची समुद्रसपाटीपासूनची उंची मी मगाशीच सांगितलं, काही ठिकाणी थोडीशी वेगळी दिलेली आहे, 29,029 फूट आहे किंवा 8,848 मीटर्स अशी दिलेली असते किंवा 8,840 इथं दिलेली आहे. थोडाफार फरक आहे. हा घडीचा पर्वत आहे, याची उंची सहज वाढते पण ही सतत वाढते पण आहे आणि इन्क्लाइन पण होत आहे, म्हणजे झुकत सुद्धा आहे. आता हे शिखर सर करण्यासाठी कॉस्ट, किंमत किती येते, पैसे किती लागतात, $60 60,000 पर पर्सन लागतात. त्यानंतर डेथचा रेट काय आहे, लेस दॅन 5 डेथ्स पर 100 समिट अटेम्प्ट्स, म्हणजे 100 व्यक्ती असतील तर 5 लोकांची डेथ किंवा त्यापेक्षा कमी लोकांची डेथ होते. आणि जाण्यासाठीचा सर्वात सोपा मार्ग कोणता आहे, इझिएस्ट टू क्लाइंब फ्रॉम नेपाल साऊथ ईस्ट रिज. तर या ठिकाणाहून, म्हणजे ज्या ठिकाणाहून एडमंड हिलरी आणि तेन्झिंग नॉर्गे यांनी चढणीला सुरुवात केली किंवा सक्सेसफुल झाले, तो मार्ग हा इझिएस्ट समजला जातो. नाउ वी आर गोइंग टू सी दिस टेक्स्ट. When we left Camp 9 on Friday morning, I was determined to get to the top on this day. म्हणजे फ्रायडे मॉर्निंगला, शुक्रवारी 9th कॅम्प सोडून आम्ही जेव्हा निघालो त्याच वेळेस डिटर्मिनेशन म्हणजे काय, मनाशी पक्का करार करणे. टू गेट टू द टॉप ऑन दिस डे, या दिवशी मला आता हे शिखर सर करायचंच आहे असा मी निश्चय केला होता. दॅट मॉर्निंग आय रिमेंबर थिंकिंग, मी विचार करत होतो, मला अजूनही आठवते त्या दिवशी सकाळी, आय वॉज टू गेट टू द टॉप इवन इफ आय डाय, मला मृत्यू आला तरी चालेल परंतु मी ह्या जगातील सर्वोच्च शिखरावरती पाऊल ठेवणार असं मी ठरवलेलं होतं. असं मी विचार करत होतो. आय वॉज नॉट अफ्रेड टू डाय दॅट डे, मला मृत्यूचं सुद्धा भय वाटत नव्हतं. वी सेट आउट अर्ली अँड ऑल द वे फ्रॉम कॅम्प 9 टू द पीक वी अल्टरनेटेड, आणि त्या कॅम्प 9 पासून पीकपर्यंत आम्ही चालत चाललो, मोहिमेसाठी निघालो. कसे, अल्टरनेटेड म्हणजे काय, तर चेंजिंग प्लेसेस, म्हणजे काय, तर एकदा कदाचित एडमंड हिलरी पुढे असतील, एकदा तेन्झिंग नॉर्गे पुढे असतील, अशा पद्धतीने ते आपल्या प्लेसेस चेंज करत करत क्लाइम्बिंग करायला त्यांनी सुरुवात केली. आय वुड टेक द लीड अँड देन हिलरी, शक्यतो मी पुढे असे आणि माझ्यानंतर हिलरी. द मॅन हू फॉलोज वेन क्लाइम्बिंग हॅज अ डिफिकल्ट जॉब बोथ इन क्लाइम्बिंग अप अँड क्लाइम्बिंग डाऊन, जो मनुष्य आहे लीडमध्ये आणि येणारा, याचं जे काम आहे हे अतिशय डिफिकल्ट आहे, वेदर त्याला तो पर्वत चढायचा असो किंवा उतरायचा असो. ही इज द अँकर, कारण तो जो फ्रंटला आहे त्याचं काम कसं आहे, अँकरप्रमाणे आहे. अँकरचा तुम्हाला अर्थ जो दिलेला आहे तो एक इन्स्ट्रुमेंट म्हणून दिलेला आहे, बरोबर की नाही. टिपिकल काय दिलं आहे तुम्हाला, तर अ डिव्हाइस ऑर द मेथड ऑफ अटॅचिंग अ रोप ऑर लोड टू द क्लाइम्बिंग सरफेस टू सपोर्ट द क्लाइंबर्स वेट, टिपिकली फॉर फॉल प्रोटेक्शन. परंतु या ठिकाणी या मनुष्याचंच काम अँकरप्रमाणे आहे, कारण का, द मॅन गोईंग इन द लीड कट्स द स्टेप्स अँड ब्रेक्स द वे, जो मनुष्य पुढे आहे याचं काम महत्त्वाचं आहे, कारण की तो काय करत आहे, तर बर्फ कट करत आहे आणि त्या ठिकाणी तो स्टेप्स, पायऱ्या बनवत आहे इतरांसाठी सुद्धा आणि स्वतःसाठी सुद्धा, कारण तो लीडला आहे आणि त्याचं जे डिसिजन आहे अतिशय महत्त्वाचं आहे. त्याने चुकीच्या ठिकाणी स्टेप तयार केली तर तिथून सर्वच कोलॅप्स होऊ शकतात. इन माय पॉकेट आय हॅड 4 फ्लॅग्स, माझ्याकडे 4 फ्लॅग होते. वेन वी वर स्टील ॲट कॅम्प 4ला जेव्हा आम्ही होतो, कर्नल हंट गेव मी 3 फ्लॅग्स, दोज ऑफ द ब्रिटन, द युनायटेड नेशन्स अँड नेपाल. जे कर्नल हंट आहेत हे एक्सपिडिशनचे लीडर, की त्यांनी 3 फ्लॅग्स दिलेले होते तेन्झिंग यांना. एक आहे तो म्हणजे ब्रिटनचा आहे, दुसरा आहे तो युनायटेड नेशन्सचा आणि नेपाल. ही चार्ज मी विथ द ड्युटी ऑफ प्लांटिंग देम ऑन द टॉप ऑफ द वर्ल्ड, आणि त्यांनी सांगितलेलं होतं की माझा विश्वास आहे की तुम्ही टॉपवरती पोहोचणार आहात आणि तिथे गेल्यानंतर हे फ्लॅग तुम्ही त्या ठिकाणी रोवायचे आहेत. नेक्स्ट, these 3 flags are in your care, he said. When you and Hillary reach the top, put them at the peak.
आय एम शुअर दॅट यू अँड हिलरी आर गोइंग टू डू इट. आणि कर्नल हंट जे एक्सपिडिशनचे मोहिमेचे जे लीडर आहेत त्यांना विश्वास होता की हे दोघे हे शिखर सर करणार आहेत आणि म्हणून त्यांनी त्यांच्याजवळ हे फ्लॅग दिलेले होते त्या ठिकाणी प्लांट करण्यासाठी म्हणून. आय टोल्ड कर्नल हंट दॅट आय वॉज कॅरिंग द इंडियन फ्लॅग विथ मी अँड आय वुड लाईक टू बी ऑन द टॉप विथ द अदर फ्लॅग्स. आणि त्यांनी सांगितलं तेनजिंगनी की माझ्याबरोबर मी इंडियन फ्लॅगसुद्धा आणलेला आहे, कारण का त्यांची जन्मभूमी जरी नेपाळ असली तरी कर्मभूमी इंडिया आहे. भारतामध्ये त्यांनी काम केलेलं आहे, ते भारताचे रहिवासीसुद्धा स्वतःला समजत आहेत आणि म्हणून साठी अभिमानाची गोष्ट म्हणून त्यांनी भारताचाही फ्लॅग आणलेला होता. आणि बाकीचेही 3 फ्लॅग हे सर्व घेऊन मी जाणार आहे. आय हॅड टू आस्क कर्नल हंट्स परमिशन इन हिज कपॅसिटी टू ॲज लीडर ऑफ द एक्सपिडिशन. आणि त्यांनी त्यांची परमिशन मागितली. इंडियन फ्लॅग. कर्नल हंट सेड, बाय ऑल मीन्स आय एम ग्लॅड टू नो दॅट यू ब्रॉट ॲन इंडियन फ्लॅग आफ्टर 1 hour ऑफ स्टडी गोईंग. आणि त्या कर्नल हंटनी त्यांना परमिशन दिली की इंडियन फ्लॅगसुद्धा तू प्लॅन करू शकतोस. आफ्टर 1 hour ऑफ स्टडी गोईंग. स्टडी म्हणजे स्थिरपणे आम्ही 1 तास चालत गेलो, कोणताही उतार नाही, चढ नाही, या पद्धतीने. वी कट अक्रॉस फ्रॉम द साऊथ फेसेस अँड स्टार्टेड अप द वेस्ट साईड वेअर वी हॅड टू पास अप अ स्टीप लाईन ऑफ रॉक्स. आत्तापर्यंत 1 तास आम्ही सहजपणे प्लेन रोडनी अशा रस्त्याने चालत गेलो, परंतु पुढे गेल्यानंतर काय झालं बघा. वी कट अक्रॉस फ्रॉम द साऊथ फेस सोडली अँड स्टार्टेड अप टू द वेस्ट साईडनी चालू लागलो. वेअर वी हॅड टू पास अप अ स्टीप म्हणजे काय, अतिशय तीव्र. लाईन ऑफ रॉक्स म्हणजे काय, तर एक काय म्हणू की खडकांची अशी रांग होती जी अतिशय उताराची होती आणि त्यावरून आम्हाला जायचं होतं. दिस वॉज स्लो अँड डिफिकल्ट. अतिशय अवघड होती ती. वन्स वी हॅड क्लिअर्ड दिस देअर वॉज नथिंग बारिंग आवर वे टू द टॉप बट ए स्नो कवर्ड इनक्लाइन स्लोपिंग लेस अँड लेस ॲज इट नियर्ड द टॉप. आणि एकदा ही जी काही दगडांची खडकांची रांग होती, ही रांग ओलांडून गेल्यानंतर देअर वॉज नथिंग बारिंग आवर वे. आमचा रस्ता थांबवणारं कुणीही नव्हतं टॉपकडे जाणारा. बट ए स्नो कवर्ड इन्क्लाइंड. परंतु एका ठिकाणी बर्फाच्छादित एक इन्क्लाइंड स्लोपिंग लेस स्लँटिंग अप और डाऊन स्लँटिंग डाऊन लेस अँड लेस ॲज इट नियर द टॉप. आणि जसं जसं आपण अतिशय त्या समिटपर्यंत पोहोचू तर तिथेपर्यंत पोहोचण्यासाठीचा जो मार्ग होता हा अतिशय स्लोपिंग होता. दिस लास्ट 60 or 70 feet up the top were not very dangerous, but we kept up the same steady pace गती. आम्ही एका स्थिर गतीने चालू लागलो. अँड वी रीच द स्मॉल फ्लॅटन्ड समिट ऑलमोस्ट टुगेदर. आणि वरती गेल्यानंतर अगदी पर्वताच्या टोकापर्यंत पोहोचण्याचा मार्ग जो होता हा सोपा होता आणि फ्लॅट असा वरती जागा आहे. फ्लॅट म्हणजे सपाट अशी जागा आहे समिटवरती. समिट म्हणजे काय, टॉप ऑफ द हिल. ड्युरिंग द लास्ट 50 feet फ्रॉम द पीक हिलरी अँड आय वर मूव्हिंग अबाउट 20 feet अपार्ट. आम्ही जवळजवळ 20 फूट एकमेकापासून दूरवरून चालत होतो 50 feet राहिले असताना. वी वर टाईड टुगेदर विथ अ रोप. आणि आम्ही एकमेकांना रोपनी बांधलो गेलेलो होतो. मोस्ट ऑफ द टाईम द रोप वॉज लूज बट वेन वी वेंट ओव्हर डेंजरस ग्राउंड वी ड्रू इट टाऊट. आणि टाऊट म्हणजे टाईट, म्हणजे जेव्हा कधी आम्ही सेफ मार्गावरून जात असो तेव्हा हा रोप जो आहे हा लूज होता, परंतु जेव्हा कधी आम्ही एकमेकापासून डेंजरस वेकडे किंवा दुरावले जात असो त्यावेळेस तो जो रोप आहे हा टाईट होत असे. दिस रोप वॉज अ सिम्बल. आता ह्या रोपला सिम्बल म्हटलेलं आहे का, तर त्या दोघांना जोडून ठेवणारा, एका टीमला ज्या पद्धतीने जोडून ठेवणारा नायक असतो, माळेला ज्या पद्धतीने जोडून ठेवणारा एखादा धागा असतो, या पद्धतीचं काम ह्या रोपचं होतं. इट टाईड अस टुगेदर. वन कुड नॉट मूव्ह विदाऊट द अदर. आणि एकमेकांशिवाय आम्हाला जाता येत नव्हतं पुढे कुणालाही, कारण की आम्ही एकमेकांशी रोपनी बांधलं गेलेलो होतो. वी वेअर नॉट 2 individuals बट अ टीम. आम्ही काय होतो तर एक टीम होतो की जी आम्ही ह्या रोपनी बांधली गेलेली होतो. आय हॅव बीन आस्क्ड मेनी टाइम्स हू वॉज फर्स्ट. मला बरेच वेळेस विचारलं गेलं
कुणाकडून? लोकांकडून. काय की हू वॉज फर्स्ट, म्हणजे पहिलं ह्या उंच शिखरावरती पाऊल कुणी ठेवलं, तुम्ही की हिलरीनं. When we were within reach of the summit, I did not think of who was going to be the first. आणि या शिखराच्या अगदी टोकापर्यंत आम्ही पोहोचायची वेळ आली तेव्हा आम्ही याचा विचारच करत नव्हतो की कोण पहिलं पाऊल ठेवणार. आय एम शुअर दॅट हिलरी वॉज नॉट थिंकिंग दॅट. आणि मला खात्री आहे की हिलरी सुद्धा असा काही विचार करत नसावा. क्लाइम्बिंग टेक्स ऑल युअर अटेन्शन, कारण तुम्हाला संपूर्णतः लक्षपूर्वक हे क्लाइम्बिंग करायचं असतं. कोण फर्स्ट कोण सेकंड याचा विचार ह्या ठिकाणी करायचा नाही. यू हॅव मेनी मोर इम्पॉर्टंट वरीज, आणि तुम्हाला आणखीही काही बऱ्याचशा चिंता असतात. मगाशी आपण डिस्कस केला त्या पद्धतीनं ॲव्हलांच येऊ शकतो, बर्फाचं वादळ येऊ शकतं, किंवा बर्फाचा पाऊस आहे, किंवा खूप मोठा सोसाट्याचा वारा आहे. असे विविध वरीज आम्हाला होत्या, चिंता होत्या. व्हॉट डज इट मॅटर वेदर आय रीच द टॉप फर्स्ट ऑर हिलरी, आणि काय फरक पडणार आहे मी आधी पाऊल ठेवलं किंवा हिलरीने आधी पाऊल ठेवलं. आवर मेन थॉट वॉज दॅट बोथ ऑफ अस रीच द टॉप. आमच्या डोक्यात एकच होतं की आम्ही दोघेही या ठिकाणी पोहोचलो पाहिजे. वी हॅड टू, वन कुडंट डू इट अलोन, आणि एकटा व्यक्ती हे करू शकत नव्हता. इफ देअर हॅड बीन अ डिफरन्स ऑफ 1000 फीट बिटवीन अस, 1000 फीटचं अंतर असेल, देन वन कुड मेक द क्लेम दॅट ही वॉज फर्स्ट, तरच एखादा क्लेम करू शकतो की मी पहिला आहे. बट इवन देन ओनली द मॅन बिहाइंड हिम कुड कन्फर्म द डिस्टन्स बिटवीन द टू ऑफ देम, आणि त्याच्या पाठीमागे जो असणारा मनुष्य आहे याला ते डिस्टन्स कन्फर्म करता आलं पाहिजे, म्हणजे सांगता आलं पाहिजे की एवढं एवढं अंतर आमच्यामध्ये होतं, तरच फर्स्ट सेकंड असा काहीतरी विचार होऊ शकतो असं तेन्झिंग म्हणतात. वेन वी रीच्ड काठमांडू वी वेअर डिस्कवर्ड दॅट द कॉन्ट्रोवर्सी हॅड अरायझन, आणि जेव्हा आम्ही पुन्हा परत आलो, काठमांडूला आम्ही पोहोचलो, बरोबर आहे ना, नेपाळची राजधानी, तेव्हा आमच्या लक्षात आलं की त्या ठिकाणी एक कॉन्ट्रोवर्सीचा अर्थ काय दिलेला आहे तर प्रॉन्ग्ड पब्लिक डिसएग्रीमेंट ऑर डिस्कशन, म्हणजे याचा अर्थ काय म्हणू आपण की एक विवाद मराठीमध्ये. तर एक विवाद त्या ठिकाणी निर्माण झालेला होता की अरायझन मीन्स निर्माण होणे, की कोणी पहिल्यांदा हे एव्हरेस्ट शिखर सर केलेलं आहे, एडमंड हिलरीने केलं की तेन्झिंगने केलेलं आहे. वी टॉक्ड इट ओव्हर, हिलरी, कर्नल हंट अँड आय, आणि आम्ही त्याबद्दल चर्चा केली त्या ठिकाणी. वी ॲग्रीड दॅट ऑल द टॉक्स वॉज चाइल्डिश, आणि आम्ही यावरती सर्वांचं आमचं सहमत झालं की हे जे काही चर्चा आहे, टॉक आहे, हे सगळं कसं आहे, चाइल्डिश आहे, बायलिश आहे. सो वी मेड अ पॅक्ट, पॅक्टचा अर्थ काय होतो, फॉर्मल ॲग्रीमेंट बिटवीन द इंडिव्हिज्युअल्स ऑर पार्टीज, किंवा ज्याला आपण करार म्हणतो मराठीमध्ये. आम्ही एक करार केला. अँड इच ऑफ अस साइंड इट इन द ऑफिस ऑफ द प्राईम मिनिस्टर ऑफ नेपाल, नेपाळचे जे प्राईम मिनिस्टर आहेत यांच्या ऑफिसमध्ये बसून हा करार आम्ही केला आणि तो साईन केला. इच वन साइंड हिज ओन स्टेटमेंट, प्रत्येकानं स्वतःचं स्टेटमेंट लिहून साईन केलं. आय हॅव अ कॉपी ऑफ हिलरी स्टेटमेंट विच आय कॅरी इन माय पॉकेट, आणि हिलरी यांनी जे स्टेटमेंट लिहिलेलं होतं त्याची कॉपी माझ्या पॉकेटमध्ये होती. इट रीड्स काठमांडू जून 22, 1953. On May 29, Tenzing Sherpa and I left our high camp on Mount Everest for our attempt on the summit. हे तर हिलरीने लिहिलेलं आहे. As we climbed upward to the south summit, first one and then the other would take the turn at leading. समिटच्या जवळ चाललो तेव्हा एकदा आधी तो किंवा एकदा आधी मी, या पद्धतीने आम्ही टर्न बदलत चालू लागलो. वी क्रॉस्ड ओव्हर द साऊथ समिट जे आहे हे आम्ही सर केलं. अँड मूव्ड अलॉंग द समिट रीज, समिटची रीज आहे, रीज मीन्स अ लॉंग नॅरो पीस ऑफ रेस्ड लँड्स, खडकाळ अशी जमीन की जी पार करून आम्ही पुढे जाऊ लागलो. वी रीच द समिट ऑलमोस्ट टुगेदर, आणि जवळजवळ त्या समिट किंवा टोकावरती पीकवरती आम्ही दोघेही एकत्रच पोचलो. वी एम्ब्रास्ड इच अदर ओव्हर जॉईड ॲट आवर सक्सेस, आणि आमच्या सक्सेसबद्दल आनंद होऊन आम्ही एकमेकांना हग केलं. देन आय टूक फोटोग्राफ ऑफ तेन्झिंग होल्डिंग अलॉफ द फ्लॅग ऑफ ग्रेट ब्रिटन, नेपाल अँड युनायटेड नेशन्स अँड इंडिया, साइंड E.P. हिलरी. हे हिलरींनी लिहिलेलं आहे. आणि त्या ठिकाणी मग की तेन्झिंग यांचा फोटोग्राफ त्यांनी काढलेला आहे, ज्यांनी आपल्या हातामध्ये हे चारही देशाचे झेंडे घेतलेले आहेत. देअर इज अनदर पेपर लाईक दिस इन इंग्लंड साइंड बाय मी, आणि इंग्लंडमध्ये
म्हणजे हिलरी ज्या ठिकाणचे आहेत, तर त्या ठिकाणी सुद्धा एक कागद आहे की ज्या कागदावरती मी स्टेटमेंट लिहिलेलं आहे, साईन केलेलं आहे, ते हिलरींना दिलेलं आहे. ते आहे इंग्लंडमध्ये, असं त्यांनी सांगितलं. दस वी विल नॉट टेक पार्ट इन एनी कॉन्ट्रोवर्सी. आम्हाला कोणत्याही विवादात पडायचं नव्हतं. ॲज द स्टेटमेंट सेज, हिलरी अँड आय एम्ब्रास्ड वेन वी रीच द टॉप. वी डीड ॲज वेल ॲज आवर बल्की इक्विपमेंट्स वुड लेट अस. आणि आम्ही एकमेकांना हक केलं किंवा एम्ब्रास केलं त्यावेळेस आमच्याजवळ आमचे बल्की खूप वजनदार असे इक्विपमेंट्स होते. आय रिमेंबर सेइंग टू हिम, वी हॅव डन इट. आम्ही असं म्हटलं एकमेकांना, वी हॅव डन इट, बट वी कुडंट हिअर. परंतु आम्ही एकमेकांना ऐकू शकलो नाही. वी हॅड आवर ऑक्सिजन मास्क ऑन. आणि आम्ही ऑक्सिजन मास्क लावलेले होते, त्यामुळे आम्ही एकमेकांचं बोलणं ऐकू शकलो नाही. फक्त आम्ही आमच्या बल्की इक्विपमेंट्ससहितच एकमेकांना एम्ब्रास करायचा प्रयत्न केला. अशा पद्धतीने ते दोघेही एकाच वेळेला या समिटवरती पोहोचलेले आहेत. परंतु इथे पोहोचत असताना आणखीही काही संघर्ष त्यांना करावा लागलेला होता. तर याच्याबद्दलची माहिती सेकंड पार्टमध्ये तुम्हाला दिलेली आहे. सो विल सी द सेकंड पार्ट इन द नेक्स्ट लेक्चर. थँक यू व्हेरी मच. यू विल गो थ्रू द टेक्स्ट. आय विल गिव्ह यू द ब्रेनस्टॉर्मिंग lecture also, means the question answers of this text. Thank you very much.